तर हाय मंडळी, आपण गुढीची साडी शिवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. तर मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे. आपला डिझाईनचा ब्लाऊज पीस असतो ना, तो घेतलेला आहे आणि त्याच्या अशा मिऱ्या टाकून घेतलेल्या आहे आणि इथं पिनानी पिन लावून घेतलेला आहे. कारण की आता आपल्याला मसनीवर शिवायला सोपं गेलं पाहिजे ना, हे गाड्या घातलेल्या विस्कटल्या नाही पाहिजे, त्यासाठी घेतलेले. तर शिवणार आहे मी ही गुढीची साडी आणि हा अख्खा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपला असतो तो, आणि त्याचे दोन भाग केलेले आहे. आता हा एक मोठा भाग आणि हा एक छोटा भाग. आपल्या ब्लाऊज पीसला 4 गाड्या असतात ना, त्यातल्या एका घडीचा हे एक तुकडा करून घेतलेला आहे आणि 3 घड्यांचा एक. आता आपल्याला कशी ही डबल लेअरमध्ये शिवायची आहे. तर हा कसा अशी याची डबल लेअर तयार होईल. इथं एक अशी 2 टप्प्यामध्ये अशी शिवायची आहे आणि याच्यावरून आपल्याला टोपी वगैरे आता पूर्ण शिवून झाली ना, मी तुम्हाला दाखवीनच. अशी 2 लेअरमध्ये शिवायची आहे. अशी आपण साडी बांधल्यानंतर कशी अशी दुमडून टाकतो, तसे दुमडून ब्लाऊज पिसापासून मी तयार करणार आहे शिवून. तर हे अशा गाड्या बिड्या घालून घेतलेल्या आहेत. याचे ना आता हे कसं पूर्ण प्लेन आहे. प्लेन म्हणजे आता याला किनार बिनार अशी छोटी आहे. साडीची जर शिवायची म्हणलं ना, तर खूप सुंदर तयार होते. त्याला अशा आपण ते आता नऊवारी साड्या शिवून घेतो, ते अशी झिगझॅगची त्याची मस्तानी वगैरे तसल्या प्लेटी तसल्यासुद्धा करता येऊ शकतात. पण आता ही छोटी किनार आहे म्हणून याला तसं करता येणार नाही. ही अशी साडी आता अशी नाही, पण काठपदरची साडी असते नाही अशी मोठ्या किनारीची, तर याला आपण तशी ती झिगझॅग तयार करू शकतो. तशी सुद्धा येते मला, पण मी आता सध्या ही ट्राय करणार आहे. आणि आता ते साडीची तयार करायची म्हणलं ना, आता ही तयारी केल्यावर मी गुढीला बांधणार नाही. आणि गुढीला बांधायची म्हणल्यावर आपल्याला त्याला नवीन कपडा पाहिजे कोरा. त्यासाठी मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. आता साडीची शिवायची म्हणलं तर त्याला नवीन साडी पाहिजे आणि नवीन साडी तर आपण फाडू शकत नाही. म्हणजे आता मी घेणार आहे अशी जी आपण आपल्या घरात साड्या असतात ना हलक्या सुतातून, त्याची सुद्धा शिवण्याची मी एक ट्राय करणार आहे. पण आता सध्या ही ब्लाऊज पीसची माझा प्रयत्न चालू आहे करायचा. तर दाखवीन मी तुम्हाला पुढं पूर्ण शिवून झाल्यानंतर हिला मी कशी शिवून तयार करते. तर चला आपले व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करत जा. नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी गुढीची साडी शिवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे पहा, अशी तयार झालेली आपली गुढीची साडी. हे पाठीमागच्या साईडने ना असं काठी खोचण्यासाठी इथं हे असं पॉकेटसारखं केलेलं आहे. आणि हे डबल लेअर, आता ही पहिली आपण साडी मूड आपल्यानंतर कशी अर्ध्यापर्यंत येते आणि ही खालचा त्याचा भाग येतो अशी. म्हणजे आपण हे पहा डबल लेअरमध्ये अशी शिवलेली साडी ही मी पाहू शकता तुम्ही. आता एक पूर्ण काही मला एका याच्यामध्ये दाखवता येत नाही, तर अशा पद्धतीने दिसते. तर आणि ह्या दोऱ्या लावलेल्या आहेत त्याला बांधण्यासाठी ना, ह्या दोऱ्या लावलेल्या आहेत. तर ह्या दोऱ्या लावलेल्या आहेत याच्यासाठी बांधण्यासाठी. आणि हे पॉकेट इथं काठी घालायची आणि ह्या दोऱ्यांनी असं बांधून टाकायचं. आता आपण इथं काठी घातली समजा, तर दोऱ्यांनी बांधून टाकायचं आणि इथून वरून तांब्या घालतो आपण कलश वरून तो घालायचा. आणि मग हे बाहेरच्या साईडनी हे एक टप्पा आणि हा एक टप्पा, अशी 2 टप्प्यामध्ये ही तयार केलेली आहे. आणि याला हे सुंदर दिसण्यासाठी ह्या पूर्ण कडेने मी अशा ह्या लेस लावलेल्या आहेत. ह्या आपल्या साडीच्या लेस आपण ब्लाऊजला लावतो ना, त्याच लेस होत्या माझ्याकडे, त्याच मी संपूर्ण कडेने लावून घेतलेल्या आहे. आता याला आहे ना ही किनार नव्हती जास्त, आणि ह्या प्लेटी वगैरे काय तसं पाहायला गेलं तर एवढ्या व्यवस्थित जमल्या नाही मला. पण आता पुन्हा परत ट्राय केल्यानंतर आहे ना, हा कपडा पण अपुरा होता. आता हा कपडा मी दुसरा लावलेला आहे याला. म्हणजे मॅचिंग होतो, गुलाबीच कलर आहे पण थोडासा वेगळा आहे. आणि ह्या अशा पद्धतीने तयार केलेलं आहे.
तर तशी एवढी व्यवस्थित जमली नाही. आता याचा आहे ना कपडा खूप हलका आहे. हे असे दोरे आहेत ना इतके निघतात ना, खूप शिवताना याने मला त्रास दिला. आणि याचा एक दोरा आहे ना मशीनच्या चाकामध्ये गुंतला. मशीनला जे साईडचं चाक असतं ना त्याच्यातच गुंतला आणि इतकी मशीन जाम झाली. तसं जर नॉर्मली बॉबिनमध्ये जर दोरा गुंतला तर तो आपण घरी काढू शकतो. मला पण येतो तो काढता. पण चाकामध्ये जर गुंतला ना तर तो मी काढण्याचा प्रयत्न केला पण निघाला नाही. आता त्याला डायरेक्ट शिरूरलाच न्यावं लागणार आहे. आता या गुढीच्या साडीने मला खूप हौस होती. मी तुम्हाला पाठीमागल्या याच्यामध्ये सांगितलं म्हणजे आधी पण सांगितलं का मी पहिल्यांदा आपण कसं पहिल्यांदा ट्राय करतो म्हणजे आपण कसं म्हणतो थोड्या कापडावर आणि साध्या कापडावर ट्राय करून नंतरून चांगली शिवू. तर ह्या पद्धतीने मी काय म्हणलं आधी ही साधी शिवून बघू कशी येते आणि नंतरून साडी कापून काठाची चांगली व्यवस्थित त्या टप्प्याटप्प्यांची डिझाईन असते ना नऊवारीसारखी तसली शिवू. कारण की आता मी ते मोबाईलमध्ये पाहिलं त्याच्यामुळे माझ्या डोक्यात बसले. ते आलं असतं मला करता शिवता बरं का. पण आता ती मशीन जाम झाली आणि आता ती दोरा काढायचा म्हणल्यावर डायरेक्ट शिरूरला न्यावं लागणार. आता लगेच तर काय कोणी मला नेणार नाही का शिरूरला चल म्हणून. आता काय आपण इकडं खेडेगावात राहतो म्हणल्यावर मग काम सोडून लगेच जाणं आपल्याला शक्य नाही. आता बाकीचे पण कामं असतात. आता जेव्हा केव्हा शिरूरला जाणं होईल तेव्हा नेईन मी मशीन आणि मग व्यवस्थित करून आणीन. 2-3 वेळा मी प्रयत्न केला मशीनीचा ते दोरा काढण्याचा पण ती खूप जाम झालेली आणि ते चाक आहे ना मी पाठीमागं एकदा असा बॉबिनमध्येच प्रॉब्लेम होतो मला कळालं नाही. मी असा व्हिडिओ मोबाईलमध्ये पाहिला आणि मशीनचं ते चाक खोललं. आणि मग ते मला पुन्हा फिट करताच आलं नाही. मग मी डायरेक्ट मशीन जिथं घेतली दुकानवाल्यांकडे ते दुरुस्त पण करतात त्यांच्याकडे नेली. पण तेच मला खूप ओरडले म्हणले नवीन मशीन आहे चाक असं खोलायचं नसतं. चाक खोलायची गरज पडत नाही. त्यांनी मला सांगितलं इथं जर दोरा गुंतला तरच चाक खोलायची गरज लागते. तर ते चुकून माझ्याकडून आहे ना हे असे धागे निघतात नाही कुठे गेले ते हे असले हे असा धागा एक पट्ट्याला गुंतला मशीनच्या बेल्टला आणि तो ते नेमकी चाकातच गेला. मी मस्त पटकन पाहिलं पण ते असा एक कापडा कापून मी साईडला ठेवला आणि तो बेल्टला गुंडाळला आणि डायरेक्ट चाकातच गेला. आणि मग हे दोरे ना शिवताना इतका त्रास दिला नाही आणि असं पार हाताला चिटकून येतात तर राहू आणि त्याच्यामुळेच ह्या प्लेटी व्यवस्थित मला हे करता आल्या नाहीत. अशा म्हणजे एकावर एक थोड्याशा म्हणजे अशा विस्कटल्यासारख्या झाल्या आणि फक्त पूर्ण करायची म्हणून मी हिला पूर्ण केली. नाहीतर एवढी म्हणजे मलाच आवडली नाही पण आता चांगली झाली. पण आता मी आता एवढी शिवली हिला नव्या कपड्यापासून तरी मी ही आत्ताच्या गुढीपाडव्याला आपल्या गुढीला घराच्या गुढीला किंवा आपण गाडीला याला गुढी बांधतो ना तिथं वापरणार आहे मी. आता स्वतःच्या हाताने शिवल्यानंतर माणसाला आनंदच असतो. मी शिवणार